आत्या आपण कुठं चाललोय आता तरी सांगा. जरा दम धर, ले टुमने नको लावू सांगते. आणि जरा आहे ना दम धरायला शिकत जाय. नुसता उतावळेपणा आपला. आता चालते का इथं उभं राहायचंय. पण मी काय म्हणते, तुम्ही त्या दिवशी मला किडनॅप केलं होतं, आता तर तुमच्या गावात घेऊन आलं, मग आता इथं पण किडनॅप नाही करणार ना? अगं बाई या असं काही बी नको मनात आणू. अगं किती झालं तर तू माझी सूनच आहे ना. हा चल आता सगळं काही कळलं गेल्यावर. चल इथंच नको लय नाक तोंड मोकळं वाकडं तिकडं करू. नमस्कार वहिनी, पाय पडतो. हा सुखाचे राहा. इकडं कुठं तुम्ही? आले होते असंच. हे माझे सुनाला घेऊन. म्हणजे हे माझे सुनच आहे. हा म्हणलं चल जरा तुला 4 पै पाहुणे कळतात, नातेवाईक कळतात, हाय की नाही. गेले आल्याने कळत असत म्हणून म्हणलं आले होते. चला जरा. चहा घेऊ. चला. हा चला वहिनी. चला. सांगते ना चाल ना आता. चाल जरा तू जरा दम धरत जाय ना. लयच गडबड राहत तुझी. आलो पाय. नेहा अगं हाय का घरात कोण आहे? हा हा हाय का? यांना काहीतरी टाका खाली बसायला. बाउन्सर तर जरा डेंजरस दिसते. हे तुमचं बाउन्सर बसत नाही का खाली? त्याला बोलायचं नाही. बघू राहिलं माझ्याकडं. बैस बैस बैस. अगं बैस बाई आपलंच घर आहे. आता तरी सांगा. हाय का आता तुला दमच नाही बाई. हा लयच उतावळा पण आहे बाई. कसं करावा? कशी आहे? बरी आहेस का? बरे बरे. आम्ही बरे. आणि तुला सांगते हे माझे लहान धीर आहे. असं आहे. नमस्कार. आणि ह्या माझ्या लहान जाऊबाई आहे. हो ना. हा कळलं का आता? कळलं. हा तुमचा लय रुबाब दिसतोय. पण गावामध्ये मग मला बघायला सगळे पोरं जमा झाले तर लोक म्हणत असते बॉडीगार्ड म्हणल्यावर सोपं आहे का? मग आपला रुबाबच तसा असतो. एवढ्या दिवसाचं तुम्ही यायला पाहिजे होतं. लय भारी. माझ्या सासूपेक्षा तुमचा रुबाब एकदम डेंजर दिसतोय. तुला अजून कळेल. आगे आगे देख माझा रुबाब कळेल तुला. हा वहिनी बरं टायमाला आले तुम्ही. आपली मुलगी ना नेहा, ते लग्न जमले. हा का? हा तुम्ही लग्नाला थांबा. आले तर पाहते आपण जमलं ते चांगलं झालं. हा मग काय नुसतं आणि पोरगा काय करतो, कुठलचा आहे पोरगा, चांगलं पाहिलं ना. पोरगा शिकलेला आहे, चांगला शिकलेला आहे ना. नोकरी बिकरी करतो ना. हा हा मग बरं. नोकरी बिकरी चांगली करतो, पगार पण चांगला आहे त्याला. चांगलं झालं चांगलं. तुमची कृपा राहून द्या आमच्यावर. आमची कृपा आहे तुमच्यावर. तुम्ही काळजी नका करू. हा बघितलं का असे काबाड कष्ट करून यांनी असे त्या पोरीला लहानचं मोठं केलं, शिकवलं. आणि आता लग्न बी जमले. दिवस रात्र रानात काबाड कष्ट करतात. म्हणून तुला मी आता या गावाकडे आणलंय. तुला बी काबाड कष्ट काय असतं ते कळल. काय शहरात आहे ना तुला काही कळत नाही वळत नाही. काकू पाणी घे. 2-4 दिवस गावाकडे राहिले ना तुला सगळं कळल. रानात काम कसे करायचे, उन्हात तानात कसं काम करायचं. हा कसं सकाळी लवकर उठायचं, लवकर काम आवरायचे. नाही तर तू शहरात 12-12 वाजेपर्यंत पडत येत झोपत. विशाल काय बाई, माझी सासू होती तेच चांगलं होतं. काय म्हणली? काय नाही, लय चांगले आहेत तुम्ही म्हणलं. तुमचं बाउन्सर पाणी पिली पेतच नाही. आता तू तुझं पी नाही एकदा. त्याची काळजी तू कशाला करू राहिली? ते वॉटर डोळे करून बघत अस. हा त्याचं पाणच तसं आहे. तू पाणी पी, त्याची काळजी नको करू. मला बाउन्सरची गरज नव्हती, त्याला गरज आहे बाउन्सर. काय करावं गडे आता हिला? तू गपना बाई जरा. आता तू गावाकडे आली ना. 4 पाहुणे इथं बसलेले ते काय म्हणतील. हा तू गावाकडे आली ना तुला सर कळलं आता कसं वागायचं, कसं बोलायचं. कळू राहिलंय मला. इकडे या. उन्हात नका काम करू. काय आहे आपल्या शेतकऱ्याला ऊन पाऊस हे चालूच असतं. कष्ट करणं आपलं काम आहे. काही टेन्शन नको घेऊ तू. एक एक पैसा गोळा करून आपण पैसे गोळा केलेत. आपल्या कष्टात चीज झालं. आपल्या पोरीचं लग्न होईल.
ती तिच्या संसारात सुखी राहील. आणखी काय पाहिजे आपल्याला? देवाने भरपूर दिलं आपल्याला. आत्तापर्यंत मी कष्ट केलेत, इथून पुढं मी कष्ट करीन. तुम्हाला मरेपर्यंत मी सुखी ठेवन. मला तर थोडा टाइम लागेल. न्या मी गावातून येते हा. काम आहे, वेळ लागन यायला. हो चालेल आहे. हा का? अक्का राहून दे कधी आली? हा काय नाही, आत्ताच आली. काय चाललंय? अरे काही शाळेत बिळेत जातो का नाही? अभ्यास बिभ्यास काय आहे का नाही? का नुसतंच या फोन मध्ये मुंडकं घालून बसतोय डाबड्यात? नाही जातो ना, मी शाळेमध्ये जातो. चला. हा चला. हा काय टेन्शन आहे बाई. माझी सासू असती तर बरं झालं असतं. तुमच्या गावात करमत नाही आजी, नाही करमत. लय ऊन आहे मारणं मातीचं. झाडाखालीच बसते, नशीब फुटले बा. काय माझी सासू पण ना आत्या हटकून मोबाईल घेऊन नाही गेल्या. त्यांना मी फोन लावन ना म्हणून, आणि म्हणलं 6 महिने तोंड नाही बघणार घराचं. आता तर टेन्शन यायला लागले, ही बा कुठून आली. यांना तरी फोन लावते. नेहा इकडं कुठं चालली? ते पण एवढी घाबरत. ओके चालते, मी करते काय नाही. तू टेन्शन नको घेऊ. नेहा हा ताई. काय करते इकडं? काय नाही ताई, मी येते. अरे कोणासोबत गपचूप फोन मध्ये बोलत होती? आणि तसं पण हिचं लग्न जमलंय, न घाबरता बोलायला पाहिजे ना. आत्या, हा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. आता काय सांगायचंय सांग. अहो ती नेहा आहे ना, हा तिनं कोपऱ्यात जाऊन फोनवर बोलत होती. कोपऱ्यात जाऊन फोन मध्ये बोलत होती? हा. तुला काय करायचे एवढ्या पंचायती? हा बोलत असेल नवऱ्यासोबत. आता नवीन जमलंय. जमलंय मान्य आहे, पण गपचूप बोलायची काय गरज आहे? आता नवरा आहे म्हणल्यावर सगळ्यांसमोर बोलायला पाहिजे ना. इकडे तिकडे बघत होती आणि पळाली. आणि मी तिला म्हणलं नेहा, घाबरली होती ती, असं घाम सुटला होता तिला आणि पळाली लगेच फास्ट मध्ये. अगं आता नवीन आहे, सगळ्यांसमोर बोलायला लाजत असेल, घाबरत असेल, बोलत असेल. नाही अहो, तुम्हाला माहित नाही, माझ्या सासू मला चांगली ओळखती. आता तुम्ही कसं मला ओळखीत नाही ना एवढं, म्हणून तुम्हाला माहित नाही. मग डोकं आहे ना लय फास्ट आहे. मी कोणती गोष्ट बघितली ना ती परफेक्टच असती, माहितीये का? मला वाटतंय काहीतरी घोळ आहे. कळत आहे मला, तुझं डोकं लयच फास्ट आहे ना, ते कळू राहिलं मला. आत्या पाहिजे होत्या आता. तसं पण ना आत्याचं तुमचं ना एवढं पण पटत नाही, म्हणून तुम्ही आत्याचं नाव काढलं तर लगेच सगळा राग मायावर काढिता. अजून काही नाही. तुला एकदा सांगून ठेवते, तिचं नाव माझ्या समोर घ्यायचं नाही. तिचं नाव घेतलं ना आपलं हे टाळक आहे ना, टाळक पार सरकून जात असतं. हा तुला सांगून ठेवते, ती इथं असती ना तर मी इथं पाऊल बी ठेवला नसता. ती आता इथं नाही म्हणून मी आले. तुझं माझ्या भावाच्या संसाराचं वाटोळ व्हायला नको म्हणून, नाही तर मी इकडं फिरकत बी नसते. कळलं का? परत एकदा सांगून ठेवते तुला, तिचं नाव आहे ना तू माझ्या समोर काढत नका जो. हा आत्याचा नाही लय छत्तीचा आकडा दिसतोय बाबा. काय म्हणली? काय नाही. बरं मी सांगितलं त्या गोष्टीवर लक्ष द्या जरा. मला तर वाटतंय काहीतरी घोळ हाई म्हणजे हाई. आता मी पाहते, तुम्हाला सांगितलं ना तो काय घोळ आहे ना, तो मी पाहते कसं निस्तरायचं ते. जाय तू, नको मला डोकं खाऊ. आणि परत त्या वहिनीचं नाव माझ्या समोर काढू नको, मी तुला पहिले सांगून ठेवते. बाय आता तुम्हाला एखाद्या वेळेस रेशमी म्हणली म्हणजे काहीतरी भानगड नक्की असणार आहे.
आता मला याच्यात लक्ष घालावंच लागणार आहे. पांड्या, हा अक्का, रेशमी काय म्हणले ऐकलं का? ऐकलं. हा, त्या नेहावर लक्ष ठेवायला सुरुवात करा. हो 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 नाही, निघा बरोबर. कामाला लागा. हो अक्का. हा, आता उभा कशाला आहे? नाही जातो बाबा. निघा. काय आता जरा असत्या ना लगेच म्हणल्या असत्या रेशमे बरोबर म्हणती, पण नाही. आता ही आत्ताबाई ती आत्याबाई, फरक तर शेवटी आहे ना. दोघीचा लई 36चा आकडा आहे म्हणूनच हिला त्रास होतोय. पण तसं बी त्यांनी याचं काहीतरी चाललेलं दिसतंय. मला बी काहीतरी शोध लावा लागन की नाही. मी अशी गप बसणारी नाही. रेशमी काय अक्काला कुठं माहितीये? अक्का तर फक्त आत्याला तू ते गावातलंच ना? हा आमच्या अक्कांना ओळखतो वाटतं है ना? हा ओळखतो ना. हा हा हा, ते नेहाला ओळखतो का तू? नेहाला हा ओळखतो ना तिला. ऐक ना, तिचं काय आहे का रे दुसरं, म्हणजे लपडे काय आहे का? चालू आहे तिचं लपड. माझाच मित्र आहे तो. अरे काय सांगावं, ते खाली राहतो तो. खरं? हा सांगू नका कोणाला. नाही नाही, मी कशाला सांगायचं, मी कोणाला नाही सांगायचे. तू नको त्याची काळजी करू. बरं सगळं येऊ का? हा. का असं आहे बरोबर. मी पण काढलं की नाही शोधून सगळ्या गोष्टी. आता सांगते बरोबर अक्काला. अक्का, आत्या आत्या सॉरी, अक्का नाही म्हणायचे. ऐका ना, मी तुम्हाला म्हणलं होतं ना काहीतरी घोळ आहे. काहीतरी घोळ नाही, लय मोठा घोळ आहे. त्या न्याहाचं बाहेर असं लपड चालू आहे. तू लागली का त्या पोरीच्या माग? हा, कमून त्या पोरीच्या माग लागली तू? अगं चांगली पोर आहे ती. हा, अगं तिचे आईबाप एवढे काबाड कष्ट करतात आणि तिला त्याची जाणीव नसेल का? हा, तिला तिचं चांगलं भलं बुरा वाईट सगळं कळतं ना. हा काय नाही, तुम्हाला ना माझ्यावर विश्वासच नाहीये. हा नाही, मला तुझ्यावर विश्वासच नाहीये. माझ्या आत्या असती ना लगे माझ्यावर विश्वास ठेवला असता आणि अशा माझ्यात पळाल्या असत्या. रेशमे, नाही अक्का, ओ अक्का, अक्का ऐका ना. आता आम्ही काय बहिरी आहे का? आता बोल ना, का अक्का अक्काच करशील? अहो ती मला बातमी कळली. कोणती बातमी? ती बातमी नाही का तुम्ही सांगितली होती? कोणती रे? काय म्हणते? अहो तिचा बाहेर चक्कर चालू आहे. कोणाचा? अक्काचा? अहो अक्काच नाही, तुम्ही सांगितलं नव्हतं का? नेहाचा? हा, बाहेर बातमी. तिनं आज पळून जाणार संध्याकाळी. पळून जाणार आहे संध्याकाळी? हा. बघितलं का, माझा विश्वास नव्हता ना तुम्हाला. जर का ही गोष्ट खोटी निघाली तर तुमच्या दोघांचा विचार करा, मग मी काय हाल करीन. हा, आपण आता लक्ष ठेवू. सगळ्यात सोपं, तुम्हाला आमचं खरं खोटं वाटत आहे ना, तर आपण लक्ष ठेवू आणि आपण रंगे हात पकडू. मग बघू ना काय होतंय ते. तिच्या बापाला जाऊन सांगते आणि तिची बैठक बसवते. चल. पण आधी लक्ष ठेवा पोरीवर. कशाला लगेच बापाला सांगत आहे? मग आता तूच तर म्हणून राहिली ना पळून जाणार आहे म्हणून ती. माझं पण काहीतरी ऐकत जा. माझी सासू आहे ना, माझं ऐकायची म्हणून जरा आमचं बरं वाटत होतं. तुझी सासू तुझं ऐकल, मी तुझं ऐकणार नाही. तुला माझं ऐकावं लागल, कळलं का? आणि परत तिचं नाव काढ नको, मी तुला पहिले सांगते. नाही 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 काढ. चल आता. हा चला चला चला. पानं खाऊन दिलं नाही सुखानी. हॅलो, हो मी निघते. हो चालते. हो मी येते पटकन. तुमच्या पाण्याला लवकर. पांड्या, कुठं? सोड मला. थांब. कुठं चालली? सोड मला, मला जाऊ दे. अक्का बघा तुम्ही काकू सोड मला. सोड. कुठे सोड? थांब. कशाला सोड का? सोड मला जायचंय. कुठे जायचं? कुठे जायचं तुला? हा, बॅग सोड. सोड बॅग सोड. सोड. थांब. का दे भांडण माझी आहे? बॅग. धरून ठेवा तिला. हाय, बॅग घेतो, बॅग घेतो. आता कुठं जाईल ती? हा, कुठे चालली? हा, कुठे चालली का?
आता कुठे चालली का? हा कुठे चालली? काकू तुम्हाला माहिती काय करताय? काय करते मी? आई आणि ते माझं विरोधात लग्न करून देत आहे आणि मला नाही करायचं ते लग्न. मला जे आवडेल त्याच्यासोबत मी लग्न करणार. मी असं कोणत्याही पोराशी लग्न करणार नाही. माझं वाटुला करून घेणार नाही मी. वाटुळ्याच्या तोंडाचे कुठे चालली का पळून? मला जायचंय, तुम्ही सोडा मला. माझं बॅग द्या. बॅग द्या. असा धापट टाकीन ना पलीकडे पाडून टाकीन, कळलं का? पांड्या मी आहे ना इथं. काय ग? मला नाही करायचंय लग्न. मला जो आवडेल मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. हे कोणत्याही भलत्या पोरासोबत मी लग्न नाही करणार. म्हणजे आई बापाने जमून दिलं ते भलते पोर आहे काय? हा आणि तुझ्याच्या सोबत पळून चालली? तो लय गुन्हाचा, लय चांगला आहे भाई. हा काय माहितीये ग तुला? काय माहितीये तुला त्याच्या बाबतीत? काय माहितीये त्याच्या बाबतीत तुला? हा तो खूप प्रेम करतो मला. तो प्रेम करतो म्हणून तो लय चांगलं का? हा काय नसतं समजलं का? प्रेम करतं म्हण आणि आई बाप नाही करत का? आई बाबा पण करतात, पण तो मला खूप प्रेम करतो आणि मी त्याला नाही सोडू शकत. मी त्याच्यासोबतच पण लग्न आता करेन. झालंय सगळं, जमलंय. हा आधी नाही का घरात सांगता आलं? त्याला सोडशील? त्याला नाही सोडायचं आणि आई बापाला सोडायचं. पहिले तुला सांगायला थोबड नव्हता का? हा सोड तिला आणि चाल. नाही 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 मी येणार. चालती का घरी? मला जायचं सोडा. घरी चल, चल घरी. का गं? हा पळून जायच्या आधी तुला बापाचा जरा विचार नाही आला का? हा की आपल्या आई बापाच्या जीवाला काय वाटेल, लोक काय म्हणतील, त्यांनी केल्या कष्टाची बी जाणीव नाही का तुला थोडीफार? दिवस रात्र राबू राहिले ते. हा अक्का, आत्या, हे बघा सोनं, पैसे एवढे सारे. हा काय आलं एवढं गडबडीत काय बोललं? कशाला बोलवलं? हा? बसा खाली, सांगते तुम्हाला. आणि हे कोणाचं आहे? हे तुमचंच आहे का? हा हा ते दागिने त्याच्या लग्नासाठी ठेवले होते. इथं कसं काय आले? हे नाही तू का रडती? ती का रडती ना? मी सांगते ना तुम्हाला. काय दिवे लावायला चालली होती ती. अहो तुम्हाला आहे ना गावात तोंड दाखवायला जागा नसती राहिली. हा हे आई बापाने केलेल्या काबाड कष्टाचं धन, हे धन. हा अगं असे पै गोळा करून असं घाम गाळून केलेलं हे सगळं कोणासाठी? तुझ्यासाठी. स्वप्न असतं प्रत्येक आई बापाचं, माझ्या लेकीला मी लग्नात हे देईल, ते देईल, हे करील, ते करील. हा आणि तू हे दिवे लावत होती काय का ग? हे आईचं हे मंगळसूत्र बी पुरलं नाही का तुला? हा हे बी घेऊन चालली होती का? हा तसं बी तुला त्या मंगळसूत्राची किंमत काय असणार आहे? हा जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला पाहिजे होती तुला. काय आलं? काय झालं? मी सांगते ना तुम्हाला काय झालं. ही माया उधळून चालली होती, सगळं सोनं नाणं पैसे अडके घेऊन चालली होती. आली दुसऱ्या सोबत. काय करून चालली होती? हा पळून चालली होती, पळून. ते बी एकटी नाही, हे पैसे अडके सोनं नाणं सगळं घेऊन तुम्हाला पार कंगाल करून चुना लावून चालली होती पळून. हा तुम्ही डोक्याला हात लावून बसा. पण ते तरी काय करणार आहे ते बिचारे गरीब? त्यांच्या तोंडावरची माशी उठत नाही आत्या. ते काय करणार? हा या पोरीला नाही कळत का? हिला कळालं असतं तिने क्षण खाल्लं असतं का असं? हा पाहिलं त्या बाप काय नाही सांगायचं होतं असं. पार सगळं लग्न जमवलंय, सगळ्या गोष्टी केल्या, बापाने एवढे कष्ट करून कमवलेत ना, कळत नाही का एवढा सुद्धा? पाहिलं का त्या बापाच्या जीवाची घालमेल पाहिली का? हा अरे देवा, हे दिवस बघायच्या अगोदर देवाने मला वर का नाही दिलं? कामाला ठेवलं जमिनीवर. काका टेन्शन नका घेऊ, सगळं नीट होईल. काय नीट होईल आता? काय बाकी राहिलंय? नाही तोंड काळ करायची बाकी राहिलं, तोंड काळ फक्त. सोडा मला. तुम्ही किती पण हे केलं ना तरी मी त्याच्यासोबतच लग्न करणार. मी त्याला खूप प्रेम करते आणि मी त्याच्यासोबतच लग्न करणार आहे. तुम्ही काय किती पण प्रयत्न करून घ्या, मी कोणत्या दुसऱ्या पोरासोबत लग्न करणारच नाही. नाहीतर मी माझा जीव घेईल. तू एवढी होती, तुला एवढं मोठं केलं आम्ही, आमचा तरी विचार करतो. बाबा विचार केलं, पण तुम्ही माझं लग्न कोणाशी पण कसं लावू शकतात? तू काय कमी केलं आम्ही, सांग बरं. अगं तुझ्यासाठी राबून कष्ट करून हे दागिने पै गोळा केलेत आम्ही. तू असं करते म्हणल्यावर. नाही बाबा, मी जाणार म्हणजे जाणार. मला नाही राहायचं इकडे. हा का? तुला जायचंय का? जाय, खुशाल जाय. तू त्याच्यावर प्रेम करते ना लई, तू त्याच्याशिवाय राहू शकत नाही ना. पर जीव द्यायला निघाली तू त्याच्यासाठी, जाय. पण त्याला एक फोन कर आणि त्याला म्हणाव मी तुझ्यावर लई प्रेम करते, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. हा फक्त ना मला आहे ना ते सोनं
आणि पैसे काही सापडले नाही, मी तशीच निघून आले. लाव त्याला एक फोन. फोन दारा. लाव लाव फोन लाव. तू मी लय प्रेम करते म्हणा तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. माझ्या आईबापाला सोडून मी यायला तयार आहे म्हणाव. लाव 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 ना. हो लावते मी फोन. तसं पण त्याला हे दागिने आणि पैशांची काही गरज नाहीये. त्याचं प्रेम फक्त माझ्यावर आहे आणि तो मला प्रेम करतो फक्त. हॅलो हॅलो. हो अरे कुठं राहिली तू? मी किती वेळचं इथं थांबलेलो आहे. ऐक ना, ते मला थोडं उशीर झालं, पण मी काय बोलत होते तुला, मला ना दागिना आणि पैसे ते काहीच सापडले नाही, पण मी येते. काय दागिने आणि पैसे नाही सापडले? हो नाही सापडले. अरे मग जगायचं कसं त्याच्याशिवाय? खायचं काय आपण? तुला दागिना पाहिजे का मी पाहिजे? अरे तसं नाही रे, दागिने ते आपल्याला तर लागतीलच ना, पैसा पाणी तर लागणारच ना. तुझ्यासाठी मी इम्पॉर्टंट नाही, तुला दागिने पाहिजे. एक काम कर, तू परत घरी जा. तू दागिने ते आणले नाही तर काय? तू काय बोलतोय? मी परत कसं जाऊ घरी? मी काय तोंड दावणार माझ्या आई वडिलांना? तुला काय डोकं वगैरे आहे का नाही? मला काय माहिती नाही. मी येते. फोन कट केलाय. हा आता वळटून फायदा नाही. हा बघ आता चालू असेल का फोन? कट झाला असेल. लाव ना, परत लाव ना. काकू त्याचा फोन बंद येते. हा या मला आधीच माहित होतं तो पोरगा कसा आहे काय आहे. आम्ही आहे ना त्याची सगळी कुंडली काढली होती. तुला काय वाटलं हे आंधळ प्रेम? हे फक्त प्रेम याच्यावर होतं, याच्यावर, तुझ्यावर नाही. या रेशमीने आम्हाला सांगितलं, तिने पाहिलं म्हणून आम्हाला सगळं कळालं. नाहीतर हा चांगल्याच पुरी ना काय करतात माहितीये का? असं ना डोळे झाकून प्रेम करतात, आंधळा विश्वास ठेवायचा आणि मग असं काहीतरी होतं. आता उद्या तू गेली असती, उद्या त्यांनी लग्न केलं असतं नसतं, परत तुला पाठवून दिलं असतं. अरे मग काय केलं असतं? या आई बापांना तोंड दाखवायला तरी जागा आहे का अशी? आणि हे सोनं नाणं हे पैसे आहे तोपर्यंत ठेवलं असतं, नंतर दिली असती हाकलून, मग गेले असते जीव द्यायला. आमचं तोंड काय आता रडून काय करणार आहे? हा पहिलेच विचार करायचा असतो आपल्या आई बापाचा. आपले आई बाप जे करून देतात ना पोरग, ते वाईट नसतं. लय पुढेपर्यंत विचार करावा लागतो. लय रेश्माताई, पायातलं नसतं बघावं मला लागत. माहित नव्हतं तो असला आहे. खरंच मी त्याला खूप प्रेम केलं आणि तो म्हणायचा का तो पण मला खूप प्रेम करतो. काय प्रेमन फ्री आहे काय नसते. हा. तरी सुधार. बाबा मला माफ करा, तुम्ही पण मला माफ करा. मला माफ आम्हाला नाही, करा. आम्हाला काय नाही, माफ करा. इकडं तुम्ही यांनी कष्ट तुम्ही केले जिकडे आयुष्यभर. सांगशाल ना मी तिकडे लग्न करणार. आता मला माफ करा. नको लागू तू. नाही लागणार, मी कोणाचे हे नांदी. असे लोक असे नालायक असतात. कशी ते मला लोकं नाही जरा. माहित होतं तो असला आहे. आता सुधर, पुढे जाऊ नको. आता मी नाही ते जाणार कुठे. ठरवलंय तिकडे हा. जाऊन लग्न करायचं, आम्ही जिथे व्यवस्थित ठरले संसार तिकडे लग्न करायचा. कर. हो बाबा. हा तुझ्याशिवाय आम्हाला कोण नाही. हो बघितलं का? बाप असा असतो मोठ्या मनाचा. आज आई असती ना ढसा ढसा रडली असती. हा काय वाटलं असतं मला? त्याने तुझ्या सगळ्या चुका पदरात घेतल्या. मग हा आणि तू त्यांचा विचार करायला तयार नव्हती. लातानी त्यांना हे करून चालली होती पुढं. चला तुझ्याशिवाय कोण आहे आम्हाला? हो मी बाबा. काय म्हणते, आता झालं गेलं, विसरून जा. आता हिचं लग्न लावा आणि हिला सुखासुखानं नांदायला पाठवा. चला. त्या माझ्याकडे घेतली असते. नेहा, तुम्हाला वाईट नको समजू. अगं पण आज जगात आपण काय चाललंय रोज पाहतो. पेपर मध्ये काय येतं, त्या टीव्हीच्या बातम्यांमध्ये काय येतं. हा हे असं आंधळ प्रेम. हे पोरी जातात त्या पोरांबरोबर पळून. ते म्हणतात ना 4 दिन की 4 दिन फिर अंधेरी रात. हा काय ते टाकतात, काय आत्या, काय टाकतात, काय कापून टाकतात. हा अगं ऐकून सुद्धा नुसतं अंगावर काटा येतोय. ज्याच्यावर भीतत असेल त्याचं काय होत असेल विचार कर. हा आई बाप आहे ना तुमच्या चांगल्यासाठीच काय ते करत असतात. त्यांना काय वाटत नाही आपल्या लेकरांचं वाईट व्हावा. ते विचार करूनच लग्न लावून देत असतात आपल्या लेकरांचं. हा तेव्हा आपल्या आई बापांचा विचार करा. काकू काकू मला माफ करा. मी तुमच्या पाया पडते, मला माफ करा. उठ उठ आता उठ 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 उठ. भाऊजी आता लग्नाची तयारी करा. हा बाबा हा. तुम्ही पण मला माफ करा. बाबा केलं, तुम्ही केलं. मला माफ पाय करा नको, बाबा. उठ, 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 पाय नको पडू. जाऊ द्या आता, झालं गेलं. हा. पण समजलं ना हे महत्वाचं होतं. हा चला चला घरी. चल.